Welcome students. In previous lecture we have seen what is mean by defect, what are different types of defect, that is classification of defect, and detailed explanation about stoichiometric defect. Stoichiometric defect आपण डिटेल मध्ये प्रीवियस लेक्चरला बघितले. आज आपण इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टोकियोमेट्रिक डिफेक्ट बद्दल पाहणार आहोत. तर पहिला डिफेक्ट इम्प्युरिटी डिफेक्ट. जसं डिफेक्टचे पॉइंट डिफेक्टचे 3 पार्ट असतात, स्टोकियोमेट्रिक डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टोकियोमेट्रिक डिफेक्ट. तर स्टोकियोमेट्रिक डिफेक्ट नंतर इम्प्युरिटी डिफेक्ट. नावच सांगते इम्प्युरिटी. इम्प्युरिटी म्हणजे अशुद्धी, म्हणजे जे होस्ट पार्टिकल असतील त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे पार्टिकल, इम्प्युरिटी पार्टिकल. इफ इम्प्युरिटी पार्टिकल्स, impurities are present in crystal lattice, then the defect is known as impurity defect. आता इम्प्युरिटी डिफेक्ट बेसिकली 2 प्रकारचे, म्हणजे कुठे इम्प्युरिटी पार्टिकल कुठे आहेत, कुठल्या पोझिशनला ते आहेत त्याच्यावर डिपेंडंट. इम्प्युरिटी डिफेक्टचे 2 पार्ट, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. पुन्हा एकदा शब्दांकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला लवकर समजतं. आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे impurity is present at the place of host atom. Host particles are replaced by impurity particles. जे होस्ट पार्टिकल्स असतील ते निघून जातील आणि त्याच्या बदल्यात त्याच ठिकाणी त्याच लॅटिस पॉइंटला इम्प्युरिटी पार्टिकल येतील. त्याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्याच्याऐवजी होस्ट पार्टिकल निघणार नाहीत, होस्ट पार्टिकल जिथल्या तिथेच राहतील. मात्र इम्प्युरिटी पार्टिकल्स जे आहे ते इंटरस्टिशियल स्पेसमध्ये येऊन बसतील, तर त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. जर इम्प्युरिटी पार्टिकलनी लॅटिस पॉइंटवर कब्जा केला तर आपण त्याला म्हणतो सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि जर का इम्प्युरिटी पार्टिकलनी इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जागा ऑक्युपाय केली तर त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये पुन्हा कशाची सबस्टिट्यूशन आहे, म्हणजे पार्टिकल, न्यूट्रल पार्टिकल ॲटम, होस्ट ॲटम च्या ऐवजी इम्प्युरिटी ॲटम आला तर आपण त्याला म्हणतो ॲटॉमिक सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. ॲटॉमिक सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि त्याच्याऐवजी ॲटमच्या ऐवजी जर आयन असेल तर एखादा आयन गेला आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या टाईपचा आयन आला तर आपण त्याला म्हणतो आयोनिक सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे, पाहूया 1 बाय 1. तर सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये 2 प्रकार, ॲटॉमिक सबस्टिट्यूशन आणि दुसरं ॲलिओव्हॅलंट आयनिक सबस्टिट्यूशन. ॲटॉमिक सबस्टिट्यूशन, ॲलिओव्हॅलंट आयन सबस्टिट्यूशन. ॲटॉमिक सबस्टिट्यूशन म्हणजे होस्ट ॲटम निघून जाईल, त्याच्या बदल्यात दुसरा इम्प्युरिटी ॲटम येईल. होस्ट ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय इम्प्युरिटी ॲटम्स. इट इज नोन ॲज ॲटॉमिक सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. आता होस्ट ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय इम्प्युरिटी ॲटम्स. याचं एक्झाम्पल आहे ब्रास. ब्रास म्हणजे पितळ म्हणतो आपण त्याला मराठीत. तर ह्याच्यामध्ये काय असतं, कॉपरचे ॲटम्स असतात आणि कॉपरच्या ॲटमचे काही ॲटम म्हणजे 1/4 ॲटम 25%, म्हणजे 4 कॉपर ॲटम असेल तर 4 पैकी 1 कॉपर ॲटम निघून जातो आणि त्याच्या बदल्यात झिंक ॲटम येतो. मग त्याला म्हणतो आपण 1/4 ऑफ कॉपर ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय झिंक ॲटम्स. इथे बघा पहिले 4 ॲटम दाखवले, कॉपर, कॉपर आणि तिसरा झिंक आहे, चौथा कॉपर आहे. 4 ॲटमच्या सिरीजमध्ये 1 ॲटम झिंकने रिप्लेस झालेला आहे. सेकंड सिरीजमध्ये पण तसंच आहे, थर्ड सिरीजमध्ये पण तसंच आहे. म्हणजे 1/4 पार्टिकल्स, 1/4 कॉपर पार्टिकल्स आर रिप्लेस्ड बाय झिंक ॲटम्स, झिंक पार्टिकल्स. याला म्हणतो आपण ॲटॉमिक सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. तेच आपण इथे लिहिलंय, इन ब्रास 1/4 म्हणजे 25% कॉपर ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय झिंक ॲटम्स. ठीक आहे. आता दुसरा प्रकार आहे आयोनिक सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता हे आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिडसाठी असेल, मग एखादा आयन निघून जाईल आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या टाईपचं आयन येईल, स्पेशली ॲलिओव्हॅलंट आयन. ॲलिओव्हॅलंट आयन म्हणजे काय, तर ज्या आयनची व्हॅलन्सी होस्ट ॲटमच्या व्हॅलन्सीपेक्षा वेगळी असते त्याला आपण म्हणतो ॲलिओव्हॅलंट आयनिक इम्प्युरिटी. आता सोडियम क्लोराईडचा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बघूया.
इथे Na+Cl-, Na+Cl-, Cl- इथे Na+ असायला हवा होता, त्याच्या बदल्यात Sr2+, स्ट्रॉन्शियम 2+ आयन आलेला आहे. म्हणजे Na+ आयन इज रिप्लेस्ड बाय ॲलिओव्हॅलंट Sr2+ आयन. Sr2+ आयनला, स्ट्रॉन्शियम आयनला ॲलिओव्हॅलंट आयन का म्हणायचं, तर Na+ सोडियम आयनची व्हॅलन्सी 1 आहे आणि स्ट्रॉन्शियमची व्हॅलन्सी 2 आहे. व्हॅलन्सी डिफरंट आहे. मग एक आयन डिफरंट व्हॅलन्सीच्या आयननी रिप्लेस झाला तर त्याला आपण म्हणतो ॲलिओव्हॅलंट आयन सबस्टिट्यूशन. ठीक आहे. मग Cl- Na+Cl- इथे Na+ गायब आहे. का गायब आहे ते पण बघूया. इथे Cl- पुन्हा जशी आहे तशीच पोझिशन. आता एक Na+ निघून गेला, त्याच्या बदल्यात एक Sr2+ आला. विचार करा, एक पॉझिटिव्ह पार्ट निघून गेला, युनिट पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला, त्याच्या बदल्यात डाय पॉझिटिव्ह आयन आला, 2 पॉझिटिव्ह चार्जेस आले. म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा झाला. मग एक पॉझिटिव्ह चार्ज जर एक्स्ट्रा झाला, कुठल्याही डिफेक्ट मध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होणारच. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी डिस्टर्ब होत नाही. मग जर एक पॉझिटिव्ह जाऊन 2 पॉझिटिव्ह आला, म्हणजे एक पॉझिटिव्ह वाढला, तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह कमी करणं गरजेचं आहे. मग जसा एक Na+ Sr2+ ने रिप्लेस होईल, दुसऱ्या कुठल्या तरी एका ठिकाणी Na+ ला वॅकन्सी क्रिएट करणं आवश्यक आहे, नेसेसरी आहे. त्याशिवाय जमणारच नाही, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होणार नाही. मग एका ठिकाणी Na+ जर गायब झाला, त्याच्या बदल्यात Sr2+ आला, तर दुसऱ्या एका ठिकाणी कुठेतरी Na+ अब्सेंट असेल. इथे Na+ ची इथे वॅकन्सी आहे, इथे Na+ नाही आहे. ठीक आहे. तर ही Na+ ची वॅकन्सी आहे. बऱ्याच वेळा MCQs मध्ये विचारतात की NaCl crystalline solid is doped with Sr2+ ions. If Sr2+ ion are doped with 1 mole of strontium ion, number of vacancies in क्रिस्टलाइन सॉलिड, त्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये किती वॅकन्सीज असतील, तर जेवढे Sr2+ आयन्स असतील तेवढ्याच वॅकन्सीज असतील. एक Sr2+ आला तर एक वॅकन्सी क्रिएट होते, 2 Sr2+ आले तर 2 वॅकन्सीज क्रिएट होतील. 1 मोल Sr2+ आले तर 1 मोल Na+ आयन्सच्या वॅकन्सीज क्रिएट होतील. मग 1 मोल म्हणजे 6.022 × 10⁻23, तेवढं मोल कन्सेप्टचं कन्व्हर्जन आपल्याला करायला लागेल. ठीक आहे. तर ही होती आयोनिक सबस्टिट्यूशन impurity defect. Aliovalent ionic substitution. Host ions are replaced by aliovalent. Aliovalent म्हणजे different valent ions creating some vacancies. सेम एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. ऍक्च्युअली हा थेरॉटिकल टॉपिक आहे, तर ह्याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त वेगळे एक्झाम्पल्स विचारत नाहीत. मग ॲलिओव्हॅलंट इम्प्युरिटी डिफेक्ट जो आहे त्याच्यामध्ये फक्त सोडियम क्लोराईडचं डोपिंग, सोडियम क्लोराईडची इम्प्युरिटी Sr2+ आयनचीच असेल, दुसरी नसेल, विचारणार नाही. आणि ह्याचं लॉजिक जर तुम्हाला कळालेलं असेल की एक Na+ आयन Sr2+ ने रिप्लेस झालाय, म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर कुठेतरी एक पॉझिटिव्ह चार्ज कमी करायचं, हे लॉजिक आपण दुसऱ्या कुठल्याही कंडिशनला अप्लाय करू शकतो. म्हणजे एखादी काल्पनिक इम्प्युरिटी डिफेक्ट जर त्यांनी दिला असेल तर. ठीक आहे. तर हेच एक्झाम्पल इथे दिलंय. इन NaCl Na+ आयन्स आर रिप्लेस्ड बाय Sr2+ आयन्स क्रिएटिंग इक्वल नंबर ऑफ वॅकन्सीज. ते MCQs मध्ये बऱ्याच वेळा MCQ आलेला आहे, म्हणून मी इथे लिहिलंय की जेवढे Sr2+ आयन्स असतील तेवढ्याच वॅकन्सीज क्रिएट होतील, किंवा जेवढे Na+ आयन्स रिप्लेस होतील तेवढ्याच वॅकन्सीज क्रिएट होतील. पुढचं आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. समजायला एकदम सोपं. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट नावच सांगते. इंटरस्टिशियल म्हणजे ज्या व्हॉइड्स असतील त्या व्हॉइड मध्ये इम्प्युरिटी पार्टिकल ट्रॅप होतील. मग इम्प्युरिटी पार्टिकल जर व्हॉइड मध्ये ट्रॅप होत असतील तर त्याला म्हणतात इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. जसं स्टेनलेस स्टील, जसं एक आपण स्टेटमेंट लिहिलं होतं काल की कधी कधी डिफेक्ट्स इम्पार्ट केले जातात. काही प्रॉपर्टीज अचीव करण्यासाठी, डिझायरेबल प्रॉपर्टीज इम्पार्ट करण्यासाठी कधी कधी डिफेक्ट क्रिएट केले जातात. तसंच इथे आहे की आयर्न सॉफ्ट असतं, स्टेनलेस स्टील स्ट्रॉंग असतं. मग आयर्नला स्ट्रॉंग करण्यासाठी, स्टेनलेस स्टील बनवण्यासाठी कार्बनची इम्प्युरिटी टाकल्या जाते. पण आयर्न ॲटमची साईज मोठी आहे, कार्बन पार्टिकलची साईज छोटी आहे, तर कार्बन काही आयर्नला रिप्लेस करू शकत नाही. मग तो इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जाऊन बसू शकतो, तेवढी पोकळी आहे, तर कार्बन ॲटम आयर्नला रिप्लेस करणार
करणार नाही, तो पोकळ्यांमध्ये जाऊन बसेल. ते इंटरस्टिशियल स्पेस जी आहे त्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये तो जाऊन बसेल. बघा इथे आयर्नचे पार्टिकल्स लिहिलेले आहेत आणि इथे कार्बन ॲटम आहे इंटरस्टिशियल स्पेसमध्ये. इथे दुसरा कार्बन ॲटम दाखवला, इथे तिसरा कार्बन ॲटम दाखवलाय. तर कार्बन ॲटमची साईज छोटी असल्यामुळे तो इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जाऊन बसेल. तर इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, इम्प्युरिटी ॲटम्स ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस. आयर्न ॲटम्स ऑक्युपाय नॉर्मल लॅटिस साइड्स. आयर्न पार्टिकलची जी पोझिशन आहे ती नॉर्मल जशी आहे तशीच असेल. अँड कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट ॲट द इंटरस्टिशियल स्पेसेस. तर हे होतं इम्प्युरिटी डिफेक्ट. आता थर्ड टाईपचा एक डिफेक्ट बाकी आहे ज्याला आपण म्हणतो नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट. आणि नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्टचे पुन्हा 3 प्रकार असतात. आपल्या पुस्तकामध्ये 3 दिलेले आहे, खरं म्हटलं तर त्याचे 2च प्रकार आहे, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्ट. पाहूया काय असतं ते नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट्स. तर थर्ड टाईपचा डिफेक्ट आहे नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट. नावच सांगतंय नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट म्हणजे ह्या डिफेक्टमुळे केमिकल कंपोजिशन चेंज होणार आहे. रेशो ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स चेंज होणार आहे डिफेक्टमुळे. ठीक आहे, तर स्टोकिओमेट्री गेट चेंज्ड. नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट इथे लिहायचं राहिलंय माझं. केमिकल कंपोजिशन चेंजेस, केमिकल कंपोजिशन changes due to non-stoichiometric defect there is change in chemical composition. आता नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट तसं पाहिलं तर 2 प्रकारचे, एक म्हणजे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा म्हणजे मेटल एक्सेस डिफेक्ट. तर मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट नावच सांगते मेटलची डिफिशियन्सी म्हणजे मेटलचे ॲटम कमी होणार आहे आणि त्या मानाने नॉन मेटलची संख्या जी असेल आयनची ती जास्त असणार आहे. म्हणजे मेटल आणि नॉन मेटलच्या ॲटमचा जो रेशो आहे तो चेंज होणार आहे. आता शक्यतो हा जो डिफेक्ट आहे हा जेव्हा मेटल व्हेरिएबल व्हॅलन्सी शो करतात त्या ठिकाणी दिसून येतो. जसं निकेल असेल किंवा आयर्न असेल तर निकेलला Ni2+, Ni3+ किंवा आयर्नला फेरस आणि फेरिक अशा भरपूर व्हॅलन्सी असतात. पण आपण क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये एक्झाम्पल्स पाहिले तर NiO, FeO असं कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकतो. तर आता होतं काय एक्झाम्पल पाहूया NiOचं. NiO मध्ये Ni2+ आयन आणि ऑक्सिजन 2- आयनची अरेंजमेंट आहे. O2- Ni2+, O2- Ni2+, Ni2+, O2-. आता इथे काय होतं काही Ni2+ आयनच्या ऐवजी Ni3+ आयन रिप्लेस होतील कारण व्हेरिएबल व्हॅलन्सी पाहिजे. मग आता Ni2+ गेला आणि Ni3+ आला. विचार करा 2 पॉझिटिव्ह वाला आयन गेला आणि 3 पॉझिटिव्ह वाला आयन आला. मग 3 पॉझिटिव्ह वाला आयन आला म्हणजे 1 पॉझिटिव्ह चार्ज वाढला. मग 1 पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी आपल्याकडे Ni1+ तर नाहीये, आपण एक तर 2 पॉझिटिव्ह कमी करू शकतो किंवा 4 पॉझिटिव्ह कमी करू शकतो 2 Ni2+ ला ब्लँक ठेवून वॅकन्सी क्रिएट करून. मग आता एक जर Ni2+ च्या ऐवजी 1 Ni3+ आला तर 1 पॉझिटिव्ह चार्ज वाढला. मग आपल्याला कमी करताना 2 पॉझिटिव्ह कमी करावे लागतात किंवा करता येतात. म्हणून काय होतं की 2 ठिकाणचे Ni2+ जाऊन 2 Ni3+ येतात. म्हणजे 4 पॉझिटिव्ह गेले आणि Ni3+ चे 6 पॉझिटिव्ह आले म्हणजे 2 पॉझिटिव्ह एक्स्ट्रा झाले. मग ज्या वेळेला 2 Ni2+ रिप्लेस्ड बाय 2 Ni3+ होतात, 2 पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आहे त्याला न्यूट्रल करण्यासाठी, त्याला इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी एका ठिकाणी कुठेतरी Ni2+ आयन रिप्लेस म्हणजे वॅकन्सी क्रिएट होते, तो रिमूव्ह होतो, तिथनं गायब होतो. मग 2 ठिकाणी Ni3+ असले तर एका ठिकाणचा Ni2+ गायब असला पाहिजे. बघा इथे Ni2+ पाहिजे होता, Ni2+ गेला त्याच्याऐवजी Ni3+ आला, 1 पॉझिटिव्ह इथे वाढला. इथे Ni2+ होता तो जाऊन Ni3+ आला, 1 पॉझिटिव्ह इथे वाढला. मग इथे 1 पॉझिटिव्ह वाढला, इथे 1 पॉझिटिव्ह वाढला, तर 2 पॉझिटिव्ह कमी करण्यासाठी या ठिकाणच्या Ni2+ चा आयन ची जी पोझिशन आहे ती ब्लँक राहिली, ती खाली राहिली, ती वॅकन्सी क्रिएट झाली. ठीक आहे, मग याला म्हणतो आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता ह्याच्यामध्ये जर आपण मोजले तर निकेल ॲटम्स किती आहेत बघा,
इथे 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत. आणि ऑक्सिजन जर मोजले तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ऑक्सिजनची संख्या जास्त आहे, नॉन मेटलची संख्या जास्त आहे, मेटलची संख्या कमी झाली. मग याला म्हणतो आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ॲक्च्युअली कधी कधी ह्याला आपण आता प्रत्येक वेळेला आपण एवढे 4च पार्टिकल एका रो मध्ये आणि कॉलम मध्ये पण 4च पार्टिकल घेणार असं नाहीये. तर इन जनरल ह्याला रिप्रेझेंट करतात Ni1-XO किंवा Ni 0.97 ऑक्सिजन 1.0. म्हणजे 1 ऑक्सिजन असेल तर 0.97 निकेल. तसं म्हणण्यापेक्षा 100 पार्टिकल्स जर याचे असतील ऑक्सिजनचे असतील तर 97 पार्टिकल निकेलचे असतील. अशा टाईपमध्ये ते बॅलन्स केलं जातं. ठीक आहे. मग हा 97 निकेल ॲटम्स जे आहे त्याच्यामध्ये Ni2+ पण असतील आणि Ni3+ पण असतील. सांगण्याचा उद्देश काय, तो Ni2+ असू दे नाही तर 3+ असू दे, मेटलच्या ॲटमची संख्या कमी होते म्हणून याला आपण म्हणतो मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता नॅचरली इथे वॅकन्सी क्रिएट झाली. मग Ni2+चं मास आणि Ni3+चं मास अगदी कंपॅरेबल असतं. एक्झॅक्टली सेम तर नाही म्हणता येणार, एका इलेक्ट्रॉनचा फरक आहे पण कंपॅरेबल असतं. आणि एका ठिकाणी तर तो गायबच आहे, Ni2+ हा गायबच आहे. म्हणजे काय होणार आहे, डेन्सिटी कमी होणार आहे. तर डेन्सिटी कमी होते. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. दिस डिफेक्ट इज ऑब्झर्व्ड व्हेन मेटल शो व्हेरिएबल व्हॅलन्सीज NiO FeO. जसं NiO मध्ये झालं तसंच FeO मध्ये असेल. FeO मध्ये Fe2+ O2- Fe2+ O2- असं क्रिस्टल लॅटिस स्ट्रक्चर असेल. मग एका Fe2+ ऐवजी जर Fe3+ आला तर एक पॉझिटिव्ह वाढला, पुन्हा एखाद्या Fe2+ ऐवजी Fe3+ येईल, 2 पॉझिटिव्ह वाढतील आणि तिसऱ्या एका ठिकाणी Fe2+ व्हॅकंट असेल. Fe2+चा जो लॅटिस पॉइंट असेल तो रिकामा असेल. मग जसं एक्झाम्पल NiOच आहे, सेम एक्झाम्पल तुम्हाला FeOचं CET मध्ये विचारू शकता. इन NiO 2 Ni2+ ions are replaced by Ni3+ ions creating one vacancy of Ni2+. Hence density decreases. पुढचा जो डिफेक्ट आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. आता मेटल एक्सेस डिफेक्ट तसं पाहिलं तर एक ह्या मेटल हे दोन्ही प्रकार जे आहे मेटल एक्सेस डिफेक्ट आणि ॲनायन व्हॅकन्सी डिफेक्ट. विचार करा, ॲनायन व्हॅकन्सी म्हणजे ॲनायन कोणाचा असतो, नॉन मेटलचा. व्हॅकन्सी म्हणजे नॉन मेटल कमी आहे, मग नॉन मेटल कमी आहे म्हणजे मेटल जास्त आहे. मग हे ॲनियॉनिक ॲनियॉनिक व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा कलर सेंटर डिफेक्ट किंवा F सेंटर डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये मेटलची क्वांटिटी नॉन मेटलच्या क्वांटिटीपेक्षा जास्तच असते. तो रेशो बदलत असतो. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहते पण रेशो चेंज होतो, केमिकल कंपोजिशन बदलतं. पाहूयात आपल्या टेक्स्टबुकमध्ये, स्पेशली महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये नॉन स्टोकियोमेट्रिक डिफेक्टचे 3 पार्ट त्यांनी केलेत. एक मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, दुसरा मेटल एक्सेस डिफेक्ट आणि या कलर सेंटर इफेक्टला थोडंसं वेगळं काढलं म्हणून मी पण त्याचे 2 पार्ट लिहिले, मेटल एक्सेस डिफेक्ट आणि ॲनायन व्हॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे, बघूया. मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे मेटलचे ॲटम्स जास्त असतील. मेटल एक्सेस डिफेक्ट 2 प्रकारे दिसून येतो. म्हणजे जो क्रिस्टलाइन सॉलिड असेल त्याच्यामध्ये फक्त मेटल ॲटम्स इंटरस्टिशियल स्पेसमध्ये येतील. मग त्याला तो एक प्रकार. बघा इथे झिंक ऑक्साईड घेतलाय, Zn2+ O2- Zn2+ O2-. ह्या ZnOच्या क्रिस्टल लॅटिसमध्ये एक झिंक ॲटम इथे ट्रॅप झालाय इंटरस्टिशियल स्पेसमध्ये आणि एक झिंक ॲटम इथे इंटरस्टिशियल स्पेसमध्ये ट्रॅप झालाय. मग झिंकची संख्या वाढली, झिंक ॲटमची संख्या वाढली आणि ऑक्सिजनची संख्या जे Zn2+ जेवढे तेवढीच आहे. म्हणजे या ठिकाणी जे कंपोजिशन असतं ते Zn1+X आणि O1.0 ह्या टाईपचं कंपोजिशन असेल. ठीक आहे. कधी कधी झिंक ॲटम्स त्या ZnOच्या क्रिस्टल स्ट्रक्चरच्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये ट्रॅप होतात म्हणून मग हे एक मेटल एक्सेस डिफेक्ट. दुसरा प्रकार असतो की झिंक ऑक्साईड असेल आणि झिंक ऑक्साईडला जर तुम्ही हीट केलं तर सरफेसवर असलेले जे ऑक्साईड आयन्स आहेत ह्या ऑक्साईड आयनचं होतं ऑक्सिडेशन. हे जे ऑक्साईड आयन आहेत, हा ऑक्साईड आयन आहेत, Oxygen2- आयन, याचं होतं ऑक्सिजन गॅस आणि 2 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन गॅस आहे, हा ऑक्सिजन गॅस
एअरमध्ये निघून जाईल आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे हे परत येतील. आता ह्या O2- आयनचं ऑक्सिडेशन झालं, O2- आयनचं ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिजन गॅस उडून गेला आणि हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिल्लक राहिले, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिल्लक राहिले. अशी पोकळी निर्माण होऊ शकत नाही, सरफेसवरच नाही राहणार. ते काय होतील, इलेक्ट्रॉन छोटे आहेत, त्यांची साईज छोटी आहे, ते खाली जातील आणि Zn2+ सुद्धा खाली पेनिट्रेट होतील, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये येतील. हा Zn2+ या ठिकाणी येईल, हा Zn2+ पुन्हा या ठिकाणी येईल, कुठे पण तो पेनिट्रेट होऊ शकतो. आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन कुठे पण इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जागा ऑक्युपाय करतील. म्हणजे हा दुसरा प्रकार आहे. जर झिंक ऑक्साईडच्या क्रिस्टल लॅटिसला आपण हीट केलं तर सरफेसवरचे जे ऑक्साईड आयन आहे त्यांचं ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिजन गॅस लिबरेट होऊन जातो एअरमध्ये आणि जे इलेक्ट्रॉन उरतात ते ऑक्सिजन ऑक्साईड आयननी सोडलेले ते इलेक्ट्रॉन खाली पेनिट्रेट होतात आणि Zn2+ आयन सुद्धा इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जागा ऑक्युपाय करतात. त्यामुळे ऑक्सिजन एअरमध्ये निघून गेल्यामुळे नॉन मेटलची क्वांटिटी कमी होते, मेटलची क्वांटिटी वाढते. पुन्हा एकदा मेटल एक्सेस डिफेक्ट दिसतो. तर मेटल एक्सेस डिफेक्टचे 2 पॅटर्न असू शकतात. झिंक ऑक्साईडमध्ये फक्त झिंक ॲटम्स ट्रॅप होतील किंवा झिंक आयन्स आणि फ्री इलेक्ट्रॉन सुद्धा ट्रॅप होऊ शकतात. मग त्याला म्हणतो आपण मेटल एक्सेस डिफेक्ट. आता ह्याच्यामध्ये डेन्सिटी वाढते, याच्यामध्ये डेन्सिटी वाढते आणि ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला सांगता येणार नाही. Zn2+ आधी वरती होता, मग तो खाली आला, तो इंटरस्टिशियल स्पेसमध्ये आला, म्हणजे वरची जी व्हॉल्यूम होती ती कमी झाली आणि खाली कसं झालंय, मास वाढून गेले. तर नेमकं व्हॉल्यूम कमी होतोय आणि मास तेवढंच आहे, डेन्सिटी वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे इलेक्ट्रॉन पण आहे इथे, डेन्सिटी वाढणारच आहे, कमी नाही होणार. सांगता येणार नाही असं नाही म्हणता येणार, डेन्सिटी वाढेल. आता हे जे इलेक्ट्रॉन आहे ह्या इलेक्ट्रॉनमुळे आधी ZnO जो होता, झिंक ऑक्साईडचा क्रिस्टल लॅटिस होता, सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड होते, त्याच्यामुळे तो डायमॅग्नेटिक नेचरचा होता. मात्र आता इथे इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इंटरस्टिशियल स्पेसमध्ये आल्यामुळे त्याचं पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर वाढेल. ठीक आहे. तर मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल ॲटम्स ऑर कॅटायन्स अँड इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस. एकतर मेटल ॲटम्स म्हणा ही कंडिशन आणि कॅटायन्स अँड इलेक्ट्रॉन्स, ही दुसरी जी डायग्राम काढलेली आहे ती दुसरी डायग्राम, ही डायग्राम. एकतर मेटल ॲटम्स किंवा कॅटायन्स अँड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन इंटरस्टिशियल स्पेस. समटाइम्स इट इज ऑब्झर्व ड्यू टू हीटिंग, हीटिंगमुळे ते ऑब्झर्व होईल. आता इथे इलेक्ट्रॉन आल्यामुळे ह्याला सुद्धा कलर डेव्हलप होतो. मग जो झिंक ऑक्साईड व्हाईट कलरचा असतो, थोडासा येलोइश कलर त्याला डेव्हलप होतो, पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर वाढतं, डेन्सिटी वाढते. मग हे आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. ठीक आहे. आता इथे ॲनायन व्हॅकन्सी डिफेक्ट, दोघांमध्ये डेन्सिटी वाढते, ह्या पण पॅटर्नमध्ये, ह्या पण पॅटर्नमध्ये. तर इथे वाटल्यास तुम्ही बाजूला लिहून घ्या. डेन्सिटी इन्क्रीजेस, develops paramagnetic character आणि ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स, ड्यू टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, कलर इज इम्पार्टेड. झिंक ऑक्साईड जो आहे तो येलोइश कलरचा दिसायला लागतो. ठीक आहे. पुढे आहे ॲनायन व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा कलर सेंटर डिफेक्ट किंवा F सेंटर डिफेक्ट. याचं एक टिपिकल एक्झाम्पल आहे, एकच एक्झाम्पल आहे, सोडियम क्लोराईड. व्हेन सोडियम क्लोराईड म्हणजे आपल्याला स्टेट बोर्डाला CET-मध्ये, तसं नीटमध्ये आणि JEE-मध्ये 2 एक्झाम्पल अजून विचारले जातात, पण टिपिकल आहे, सेमच आहेत, क्लोराईडच आहे. मग सोडियम क्लोराईड व्हेन हिटेड इन ॲटमॉस्फिअर ऑफ सोडियम वेपर्स, हा सोडियम क्लोराईडचा क्रिस्टल लॅटिस आहे, Na+Cl- 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 काय असेल ते. आणि जेव्हा ह्या क्रिस्टल लॅटिसला आपण सोडियम वेपर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये हीट करणार, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं तर काढून घ्या, ती वरची डायग्राम मी आता मिटवत आहे. ते सोडियमचं आपल्याला सांगायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे म्हणून. ठीक आहे. तर इथे व्हेन सोडियम क्लोराईड इज हिटेड इन कॉन्टॅक्ट विथ सोडियम वेपर्स,
इथे होतं काय, हा सोडियम ॲटम आहे, सोडियम मेटल आहे, इट हॅव टेंडन्सी टू अंडरगो ऑक्सिडेशन. हा Na जो आहे हा असा राहणार नाही, त्याचं रूपांतर होईल Na+ आणि इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हा सोडियम ॲटम आहे, हा काही असा राहणार नाही, तो Na+ आणि इलेक्ट्रॉनच्या फॉर्ममध्ये असेल. सोडियमला असं माहीतच असतं, कधी एकदा इलेक्ट्रॉन सोडून देतो आणि मी माझं ऑक्टेट कंप्लीट करतो. मग आता हा Na+ आणि इलेक्ट्रॉन अशा कंपोजिशनमध्ये आहे. हे क्रिस्टल लॅटिस मधले इंटेरियर साइडचे क्लोराईड आयनला त्या सरफेसवरच्या Na+ आयन सोबत काय म्हणतात त्याला अट्रॅक्शन क्रिएट होतं. म्हणजे आपल्या आजूबाजूचे Na+ सोडून द्यायचे आणि वरचा Na+ नवीन मिळणारा त्याच्यासोबत जायचं. अवघडच कार्यक्रम आहे पण असतं असं. मग आता हा जो Cl- आयन आहे आतमधला, तो Cl- आयन अशी जागा करत करत थोडासा वरती जातो. हा इथला पण असू शकेल किंवा इथला पण असू शकेल, कुठनं पण जाऊ शकतील. ठीक आहे, हा इथला पण Cl- आयन असा पेनिट्रेट होऊन वरती जातो. मग हा Cl- आयन इथे वरती आला, आता इथे Na+ आणि इथे Cl- तयार होईल. हा Cl- आयन आपली जागा सोडून असा वरती आला का Na+च्या बाजूला उभा राहतो आणि या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं. मग आता इथे हा जो इलेक्ट्रॉन इथे आहे, हा इलेक्ट्रॉन खाली पेनिट्रेट होतो, या ठिकाणी येतो, आणि हा जो सोडियमने सोडलेला इलेक्ट्रॉन आहे या ठिकाणी येतो. मग आता हे Na+ Cl- थोडंसं आपण ॲडजस्ट करूया, या Cl- आयनला इकडे आणूया. वरची लेअर पुन्हा NaClच्या रेग्युलर क्रिस्टलाइन स्ट्रक्चरसाठी येते आणि खाली जे आहे ते मध्ये Cl- आयनच्या ठिकाणी ॲनायनच्या ठिकाणी ॲनायन न राहता इलेक्ट्रॉन तयार होतो, इलेक्ट्रॉन डेव्हलप होतं किंवा तिथे इलेक्ट्रॉन जागा ऑक्युपाय करतात. मग ह्याच्यामुळे काय झालं की सोडियमची संख्या वाढली. जो सोडियम व्हेपर्सच्या फॉर्ममध्ये होता तो क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये ॲड झाला आणि क्लोराईडची संख्या कमी झाली आणि Cl- आयनच्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आले. मग ज्या Cl- आयनच्या पोझिशनला इलेक्ट्रॉननी जागा ऑक्युपाय केली त्याला म्हणतात कलर सेंटर किंवा F सेंटर. ही जी इलेक्ट्रॉनची पोझिशन आहे ह्यालाच म्हणतात कलर सेंटर किंवा F सेंटर्स. ह्याच्यामुळेच तो जो NaCl क्रिस्टलाइन सॉलिड आहे व्हाईट कलरच्या ऐवजी तो येलो दिसायला लागतो. मग NaCl जसं व्हाईटच्या ऐवजी येलो दिसायला लागतो, LiCl जर आपण घेतलं तर तो व्हाईटच्या ऐवजी पिंक दिसायला लागतो. KCl जर आपण घेतलं तर तो व्हाईट कलरच्या ऐवजी व्हायलेट कलरचा दिसायला लागतो. ह्या इलेक्ट्रॉनच्या पोझिशनमुळे ॲनायनच्या व्हॅकन्सीच्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आल्यामुळे F सेंटर्स कलर सेंटर्स तयार झाल्यामुळे कलर डेव्हलप होतो, म्हणूनच याला कलर सेंटर डिफेक्ट असंही म्हटलं जातं. आता इथे मेटलची क्वांटिटी वाढलेली आहे, नॉन मेटल कमी झालाय, म्हणून मग त्याला आपण मेटल एक्सेस डिफेक्ट असं पण म्हणू शकतो. पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनची संख्या, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन वाढले म्हणजे पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर वाढलं, मात्र इथे काय होईल डेन्सिटी कमी होईल. वरची एक लेअर तयार झाली आणि ज्या ठिकाणी क्लोराईड आयन्स होते त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आला, ज्या ठिकाणी क्लोराईड आयन होते त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आला, मग त्या ठिकाणी काय होईल डेन्सिटी कमी होईल. तर ड्यू टू धिस डिफेक्ट कलर इज इम्पार्टेड इन व्हाईट ऑर कलरलेस सॉलिड्स, इन्क्रीजेस इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आधी अनपेड इलेक्ट्रॉन नव्हते मग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी नव्हती, मात्र हे F सेंटर तयार झाल्यामुळे अनपेड इलेक्ट्रॉन आहे तर तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करेल. इट इन्क्रीजेस इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. सबस्टन्स बिकम पॅरामॅग्नेटिक अनपेड इलेक्ट्रॉनमुळे. डेन्सिटी डिक्रीजेस. NaCl appears yellow, LiCl appears pink and KCl appears violet. तर हे होते डिफेक्ट्स, नॉन स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट. तर जे आपण डिफेक्ट बघितले खूप डिटेलमध्ये व्यवस्थित बघितले, तरी अजूनही फ्रेंकल डिफेक्ट आणि शॉटकी डिफेक्ट यांच्यामधला डिफरन्स आणि एक डिटेलमध्ये असलेला फ्लो चार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आणि मग पुढे जे पण असेल बँड थेरी किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, सेमीकंडक्टर्स जे टॉपिक असतील ते पुढे कंटिन्यू करूया. एक झलक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या डिफेक्टची फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये पाहणार आहोत आणि एक डिफरन्स पण पाहणार.